बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटणारं असं चमचमीत असं आपण ढाबा स्टाईल चिकन बनवतोय. हे चिकन बनवताना कोणतंही वाटण करायची गरज नाही आहे किंवा मॅरिनेशन करण्याची गरज नाही आहे. अगदी झटपट 15 ते 20 मिनिटामध्ये बनतं. एकदा जर तुम्ही असं चिकन घरी बनवाल तर परत तुम्ही ढाब्यावरचं चिकन तुम्हाला आवडणारच नाही. चिकन अगदी आपण सोप्या पद्धतीनं अगदी बॅचलर्सनासुद्धा बनवता येईल इतकं सोपं आहे आणि चवीला म्हणाल तर खरंच लाजवाब आहे. तर मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये. सुरुवातीला आपण कढई गरम करून त्यामध्ये तेल घातलेलं आहे 2 ते 3 पळी. शिवाय आपण बटरही घातलेलं आहे. ढाबा स्टाईल करायचं म्हटल्यावर बटर थोडंसं घालावंच लागणार. इथं आपण थोडे खडे मसाले घालणार आहोत. जिरं, काळी मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र असं आपण घातलेलं आहे. मसाले थोडे भाजून घ्यायचे आहेत आणि आता यामध्ये आपण 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालणार आहोत. यामध्ये आपण कोणतंही वाटण घालत नाही, त्यामुळे आपण इथं थोडं कांद्याचं प्रमाण जास्त वापरायचं म्हणजे भाजीचा मसाला थोडा जास्त बनतो. आता हा कांदा छान परतून घ्यायचा आहे अगदी लाल होईपर्यंत. कांदा लवकर परतावा यासाठी मी थोडं मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर थोडा कांदा छान लाल होईपर्यंत परतून घेतलेला आहे. इथं आपण आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचे देठ याचं वाटण केलेलं आहे. बाकी यामध्ये आपण कोणतंही वाटण घालणार नाही आहे. एवढंच वाटण आहे. जे बॅचलर्स लोकं असतील त्यांनी आलं लसणाची पेस्ट रेडीमेड मिळते ती वापरली तरीही चालू शकते. आता इथं आपण 2 मोठे टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि तेही कांद्यामध्ये छान परतून घेतलेले आहेत. कांदा टोमॅटो छान परतून झाल्यानंतर इथं आपण अर्धा किलो चिकन हे छान धुवून घेतलेलं आहे आणि ते आता या मसाल्याबरोबर छान परतून घेणार आहोत. त्या चिकनला मी कोणतंही मीठ, हळद किंवा काहीही लावलेलं नाही आहे. मॅरिनेशन आपण कोणतंही केलेलं नाही आहे. फक्त कच्चं चिकन आपण धुवून यामध्ये टाकलेलं आहे. हे चिकन अगदी छान मसाल्याबरोबर परतून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये काही कोरडे मसाले घालूया. 2 चमचे मोठे भरून आपण लाल मिरची पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे यामध्ये आपण. शिवाय आपण 1 मोठा चमचा भरून जिरे पावडर घातलेली आहे आणि 2 चमचे भरून आपण धणे पावडर घालणार आहोत. नेहमी धना पावडर जेवढी असते त्याच्या निम्म जिरा पावडरचं प्रमाण घ्यावं म्हणजे ते परफेक्ट प्रमाण असतं. आता या कोरड्या मसाल्यांच्या बरोबर सुद्धा आपण हे चिकन छान परतून घेणार आहोत. अगदी भाजून घेणार आहोत छान. वरून आता इथं मी चिकन मसाला घातलेला आहे. तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालू शकतो. 1 चमचा भरून मी हा चिकन मसाला वापरलेला आहे. ॲक्च्युली हे भुना चिकन मसाला आहे, त्यामुळे हे मसाल्याबरोबर हे चिकन आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. यामध्ये कोणतेही जास्त मसाले आपण वापरणार नाही आहे. आता झाकण ठेवून 10 मिनिटं याला छान वाफ काढून घेणार आहोत आपण. कोरडीच वाफ काढल्यानंतर आता आपण त्यामध्ये जे वाटणाचं भांडं होतं आलं लसणाचं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडंसं अगदी अर्धा कप पाणी यामध्ये घालणार आहोत आपण. चिकन शिजण्यासाठी थोडं तरी पाणी आपल्याला यामध्ये घालावं लागणार. यासाठी अर्धा कप आपण यामध्ये पाणी घातले आणि झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं छान शिजवून घेतलेलं आहे. बऱ्यापैकी 80% चिकन आपलं शिजलेलं आहे. मस्तपैकी छान तर्री सुटलेली आहे. पूर्ण आता आपण चिकन हे शिजलेलं नाही आहे, थोडंसं कच्चं आहे. तर आता आपण यामध्ये अर्धा कप दही मी इथं फेटून घातलेलं आहे. दह्याची टेस्ट या भाजीमध्ये खूप सुंदर लागते. नक्की ट्राय करून पहा. अगदी छान फेटून घ्यायचं दही आणि हे आंबट असू नये, अगदी साधं दही असावं. आता हे दही मी सगळ्यात शेवटी घातलेलं आहे. ज्यावेळेला आपलं चिकन 70 ते 80% शिजले त्याच वेळेला घातलेलं आहे. कारण दही खूप जास्त शिजवायचं नसतं, त्यामुळे दही फाटू शकतं. यासाठी मी शेवटी दही घातलेलं आहे यामध्ये. दही घालूनही छान आपण परतून घेतलेलं आहे चिकन आणि आता यामध्ये घरातली ती दुधावरची साय असते ती 2-3 चमचे मी छान फेटून घेतलेली आहे आणि तीही यामध्ये आपण घालणार आहोत. तुम्ही अमूलची क्रीम वापरली तरीही चालू शकते. आणि आता नंतर परत एकदा आपण ह्याला छान भाजून घेणार आहोत, परतून घेणार आहोत छान याला. सर्व व्ह्यूवर्सना मी एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे असेच नवीन नवीन पदार्थ तुम्हाला पाहता येतील आणि बेल आयकॉन क्लिक केल्यामुळं माझ्या पदार्थाची पहिली लिंक तुमच्याकडे येईल. वरून थोडंसं 1 चमचाभर आपण बटर घातलेलं आहे. शिवाय आपण इथं अर्धा चमचा गरम मसाला वरून घातलेला आहे. सगळ्या वस्तू घातल्यानंतर आपण झाकण ठेवून 1-5 मिनिटं छान वाफ काढून घेतलेली आहे. बघा बरं, तुमच्याही तोंडाला पाहून पाणी सुटलं ना, झणझणीत अशी वाफ आलेली आहे आणि मस्त अशी तर्री सुटलेली आहे आपल्या भाजीला. अगदी छान ढाबा स्टाईल असं आपलं चिकन तयार झालेलं आहे. चिकनही छान मऊ शिजलेलं आहे आणि आपली भाजीही पूर्ण तयार झालेली आहे. आता यामध्ये वरून कोणतीही गोष्ट घालायची गरज नाही. झणझणीत चमचमीत ढाबा स्टाईल कोणतंही वाटण न घालता बनवलेली ही भाजी आहे. गॅस बंद करायचा आहे. वरून आपण गार्निशिंगसाठी क्रीम घालणार आहोत आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत.
कोणतंही वाटण न करता या भाजीला किती छान ग्रेव्ही आलेली आहे तुम्ही पाहू शकला. इथं मी त्याबरोबर घरातच मी रोटी बनवलेल्या आहेत. या रोटी मी घरातल्याच पिठापासून बनवलेल्या आहेत. रोटीची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेली आहे. अगदी घरगुती रोटी आहेत, परंतु छान चवीला लागतात आणि परफेक्ट बनतात. आता इथं तुम्हाला दाखवते आपलं चिकनही किती छान शिजलेलं आहे. अगदी परफेक्ट असं चिकन शिजलेलं आहे. या रोटी मी तव्यावरतीच बनवलेल्या आहेत. तुम्ही याची रेसिपी माझ्या चॅनलवरती नक्की जाऊन पहा. अगदी सोपी रेसिपी आहे. ढाबा स्टाईल चिकनची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. धन्यवाद.